मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज तुळजापूरमध्ये आहेत. खरं तर ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला निघालेले आहेत. काही वेळा ते तुळजाभवानी मातेचं देखील दर्शन घेणार आहेत. दादा, तुळजापूरमध्ये आलात, आज तुळजाभवानीचं देखील दर्शन घेणार आहात. इकडे कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते त्याच्या संदर्भात आपण आक्रमक झालेला आहात, काय नेमकं भूमिका? सगळे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस रद्द करणार, खरे आहेत म्हणून 100% रद्द करणार, सगळे बावनकुळ्याच्या माध्यमात आणि शिंदे त्या शिरसाट्याच्या माध्यमात मराठ्यांचे सगळे प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. कारण हे खरं आहे आणि खरं मराठ्याला खाऊ द्यायचं नाही. कारण जर मराठ्याला हे आरक्षण मिळालं तर मराठी खूप श्रीमंत होणार आहेत, पोरं पोरी खूप श्रीमंत होणार आहेत आणि त्यांना हे होऊ द्यायचं नाही. त्यांच्या डोक्यात आले, मी पक्क शोधलंय, देवेंद्र फडणवीसच्या पक्क लक्षात आलंय की यांनी पक्क आरक्षण शोधलंय आणि हे आरक्षण असं आहे की आता हे कधीच मराठ्यांचं उडू शकत नाही. मग आता रद्द करायच्या मागाला का खोटं नाटक सांगू, कारण यांचे पत्र येतं. मराठ्यांनी खूप सावध होणं गरजेचं आहे, खरबडून उठणं गरजेचं आहे. बावनकुळेली रद्द करा म्हणून आणल्या करा, ते झेरॉक्स मग आणत सांगितलं होत्या, निर्णय पण दिलेत व्हॅलिडिटी द्या म्हणून, ते पण रद्द केलं. आणि एक जणाची तर व्हॅलिडिटी दिलेली तरी पण रद्द केली. कस का होऊ शकतं हे? इतका गैरवापर, इतका माज, तुमचा माज एका फटक्यात उतरत होत मराठी. एकनाथ शिंदे यांच्या सोबत आपले चांगले संबंध होते, मात्र आरक्षणाचं जे व्हायचं असेल ते होईल, पण यांचा माज पाहायला उतरणार आहे मी आज. यांच्या डोक्यात जी हवा गेली ना, आमचं कुणीच काही करू शकत नाही. तुमचं करतेच का नाही? यांनी ओबीसी सुद्धा वाटोळ केलंय, पुऱ्या धनगरात वाटोळ केलं यांनी, मुसलमानाचं दलिताचं वाटोळ केलं यांनी. आज दलितात सुद्धा भांडणं लावली यांनी आणि आज मराठ्यात सुद्धा असं उद्ध्वस्त करायचं ठरवलं यांनी. यांचा पुरा माज उतरणार. लमणी समाजाचं वाटोळ करून टाकलं यांनी. शेतकऱ्यांचं काही ठुलं नाही यांनी. काय ठुलं शेतकऱ्याचं? पुरं वाटोळ केलं. याला मी सोडत नाही. एकीकडे एकनाथ शिंदे आपण वारंवार संपर्कात असायचा, त्यांच्याकडून म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक ते असायचे. तुम्ही देखील त्यांचं सगळे सातत्याने मराठ्यांचे पोरं एकनाथ शिंदेच्या बाजूने उठले होते आणि त्यांचा गद्दारीचा डाग फक्त मराठ्यांच्या पोराने पुशलेला आहे. ते म्हणतात गैरसमज झालाय. काय गैरसमज आहे? काय गैरसमज आहे? बोडखेच एकनाथ शिंदे साहेब सांगतो, गंगापूरच्या बोडखेचं ज्या ताईचं प्रमाणपत्र रद्द झालं, तिच्या सख्या चुलत भावाची व्हॅलिडिटी तुमच्या त्या शिरसाट्याने सांगितलं रद्द करायचं. त्या दही अंड्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी जात पडताळणीनं निर्णय दिला, सुनावणी घेतली, व्हॅलिडिटी देण्यात यावी. व्हॅलिडिटी देण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत. रद्द कसं काय झालं? एकीकडे नरेंद्र पाटील देखील म्हणतायत की या आर्थिक विकास महामंडळामध्ये मनासारखं कामं होत नाहीत, राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. ते मला माहिती नाही, मी माहिती घेतल्यावर त्याच्यावर सांगतो तुम्हाला. आज तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहेत, काय साकडं असणार आहे सगळ्या? हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आमच्या आईचं दर्शन घेणं, आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन कुठल्याही कार्याला सुरुवात केली जाते. तशी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे हा आपला मराठा समाजावर चाललेला जाणून बुजून अन्याय यावर चर्चा प्रत्यक्ष गाठी भेटीत होणार आहे. आम्ही कुठेही कार्यक्रम लावलेले नाहीयेत. प्रत्यक्ष धावत पळत त्यांना येऊ म्हणून आम्ही सांगितलं होतं, कारण सरकारच्या डोक्यात हे जरांगे पाटील जो आरक्षण मागतोय ते पक्क मागायला. सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थान जर गॅजेट दिलं तर एकट्या कोल्हापूरमध्ये गॅजेटमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. कुणीच काय करू शकत नाही मराठ्याचं कधीच. इतका विषयाचं द्यायला 58 लाख नोंदी आणि हैदराबाद गॅजेट यानुसार सगळा मराठा समाज आरक्षणात जातोय, पक्का जातोय. परत आता पर्याय काय करायचं? एकतर मला उघडं पाडायचं, एकटं पाडायचं, आणि दुसरा की मग आता मंत्र्याची पावर वापरा रद्द करा. त्यांच्या डोक्यात जी मस्ती गेली ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. मी ती पहिली मस्ती उतरतो. 29 तारखेला पुन्हा आंदोलनाला तुम्ही बसण्याची हाक दिली, आता दौरे करतायत, काय कसं असणार आहे स्वरूप? खूप मोठं आंदोलन, शांततेत होणार, पण भयानक आंदोलन होणार आहे. यांचा माझच उतरीचं मी सोडित नाही. आता माझं डोकं यांनी ना घेण्या देण्याचं गरम केलंय. यांच्या डोक्यात जी हवा गेली ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. तुम्हाला आधी ती माज उतरतो, तुमचा ती माज उतरतो आधी.